एका बंद खोलीत काही भेदरून टाकणाऱ्या नजरा विक्रमवर रोखल्या होत्या. विक्रमचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. समोर सम्राट आणि शौर्य निर्विकार चेहऱ्याने उभे होते. तितक्यात एक डायरी विक्रमच्या समोर सरकवली गेली आणि त्याच सोबत शौर्याचा एक शांतता भंग करणारा प्रश्न त्या खोलीत घुमला. तुम्ही खरंच आशिष सुर्वेला ओळखत नाही? विक्रम खरंच आशिष सुर्वेला ओळखतो? सम्राट त्याच्याकडून सत्य काढून घेऊ शकेल? शौर्य आणि सम्राटची ही खेळी कितपत यशस्वी ठरेल? तुम्ही खरंच आशिष सुर्वेला ओळखत नाही? नाही, या नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. नक्की ओळखत नाही? बघा भाऊराया, एक लास्ट चान्स देतोय. नीट आठवून बघ. मी एकदा सांगितलं ना, मी ओळखत नाही म्हणून. मग जर तुम्ही आशिष सुर्वेला ओळखत नाही तर त्याच्याबद्दलची ही माहिती तुमच्या घरात कशी सापडली? शौर्याने खिशातून एक छोटीशी डायरी बाहेर काढून विक्रम समोर पकडली. तसे विक्रमचे धाबे दणाणले. डायरी त्याचीच होती. त्याला पकडल्यानंतर काही माणसं त्याला घेऊन मुंबईत आली, तर काही माणसांनी त्याच्या पूर्ण घराची झडती घेतली होती आणि त्यातच ही डायरी त्यांना सापडली. सम्राटने ती डायरी शौर्याच्या ताब्यात देऊन टाकली. आता असं म्हणू नका मिस्टर विक्रम की ही डायरी तुमची नाहीये. यात तुमचे बँकेचे डिटेल्स, UPI पिन आणि इतर काही इम्पॉर्टंट पासवर्ड सुद्धा आहेत. यात आशिषचं नाव आणि त्याचा फोन नंबर आहे. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही आशिष सुर्वे नावाच्या कोणत्याही माणसाला ओळखत नाही. मग हे नाव आणि हा फोन नंबर तुमच्या डायरीत कसा आला? हे बघा इन्स्पेक्टर, ही सगळी मला फसवण्यासाठी या सम्राटची प्लॅनिंग आहे. मी मान्य करतो की ती डायरी माझी आहे, पण ते नाव आणि फोन नंबर मी लिहिलेला नाहीये. मी खरं बोलतोय. आशिष सुर्वे नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. तसं शौर्याने सम्राटकडे पाहिलं. सम्राटने पुन्हा खांदे उडवले. हे बघ शौर्य, तुला जे विचारायचंय ते तू विचार. माझी खात्री आहे की तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर हा देणार नाही. पण मी जेव्हा विचारायला सुरुवात करेन ना, तेव्हा त्याचं तोंड आपोआप उघडलं जाईल. तू दाखव तुझ्या पोलिसी खाक्या. थोड्या वेळानंतर मी त्याला माझी खाकी दाखवतो. मग बघतो त्याचं तोंड कसं उघडत नाही ते. अरे तू काय माझं तोंड उघडणार? माझ्या बापाच्या प्रॉपर्टीवर मोठा झालेला नालीचा किडा आहेस तू. तशा सम्राटच्या भुवया उंचावल्या, पण त्याने रिॲक्ट मात्र केलं नाही. कारण समोर शौर्य होता आणि विक्रम हे मुद्दाम शौर्य समोर आपल्याला उकसवण्यासाठी करतोय हे न कळण्या इतका तो मूर्ख नव्हता. मिस्टर विक्रम, तोंड सांभाळून बोला. तुम्हाला जितकं विचारले फक्त तितक्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची. हे बघा इन्स्पेक्टर, हा माणूस मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. मी कोणत्याही आशिष सुर्वेला ओळखत नाही. शौर्य, तो तुझ्याकडून ऐकणार नाही. थोड्या वेळासाठी मी माईक माझ्या हातात घेऊ का?
शौर्यने परवानगी दिली. तसं सम्राट विक्रम समोर जाऊन उभा राहिला. दोघांनी रागातच एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही वडिलांचं नाव दिग्विजय खानविलकर होतं. पण दोघंही एकमेकांना भाऊ मानत नव्हते. सम्राटसाठी तर विक्रम आणि गिरिजा कधी अस्तित्वातच नव्हते. पण विक्रमच्या मनात सम्राटविषयी भरपूर राग होता. जितका हिस्सा सम्राटला आबांनी दिला होता तितकाच त्याला दिला होता. पण आज तो होतं नव्हतं ते सगळं गमावून बसला होता. या उलट सम्राट मात्र एका अशा उंचीवर जाऊन पोहोचला होता जिथपर्यंत पोहोचण्यासाठी विक्रमला बरीच वर्षे घासावी लागणार होती. आणि हेच कुठेतरी त्याला खटकत होतं. तर मिस्टर विक्रम खानविलकर, मला सांगा, तुम्हाला इंडियामध्ये येऊन किती वर्ष झाली? पण यावर विक्रमने काहीच उत्तर दिलं नाही. मिस्टर विक्रम, सम्राटच्या प्रश्नांची उत्तरं द्या. पोलिसांना कॉपरेट करा. जर तुम्ही गुन्हाच केलेला नाहीये तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. शौर्य काय म्हणाला ते ऐकलंस ना? सी, जर तू गुन्हाच केलेला नाहीयेस तर कशाला घाबरतोस ना? मी बघ, इतके गुन्हे करून सुद्धा तुझ्या समोर टाईट कलरने उभाय. आणि तू निर्दोष असून सुद्धा पोलिसांनी तुला असं बांधून ठेवलंय. बरं दिसतं का ते? चल, आता पट्टापट माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. तुला इंडियात येऊन किती वर्ष झाली? मागच्याच वर्षी आलोय. नक्की? हो. तू इकडे परत का आलास? का आलो म्हणजे? भारत माझा देश आहे. इथे माझी प्रॉपर्टी आहे. मग मी येऊ शकत नाही का? येऊ शकतोस रे बाबा, पण इतकी वर्ष इंग्लंडमध्ये राहिलेला तू असा अचानक गाशा गुंडाळून परत भारतात आलास, मग त्यामध्ये काहीतरी कारण असेलच ना? इतकी वर्ष नाही आला का तुला देशाचा पुळका? अचानक कसा काय आला? शौर्य तर त्याच्याकडे बघतच राहिला. हा माणूस चुकीच्या क्षेत्रात आहे. याला खरं तर पोलीस मध्ये असायला हवं होतं. हे बघ सम्राट, असं काही नाहीये. मला वाटलं म्हणून मी आलो. आणि मला वाटतं याचा कोणाला काहीही प्रॉब्लेम नसावा. बरं चल, आपण मान्य करूया की तुला सहज वाटलं म्हणून तू सहज आलास. पण मग भारतात आल्यावर आपल्या वडिलांना एकदा तरी भेटावं, आपल्या आत्याला भेटावं, आत्ते बहिणीला भेटावं, असं नाही वाटलं का तुला? एकदाही तू त्यांना भेटायचा प्रयत्न का नाही केलास? भेटायचा प्रयत्न खूप वर्षांपूर्वी मी प्रयत्न केला होता. पण आबांनी मला भेटायला नकार दिला आणि नोकराकडवे निरोप पाठवला की यानंतर मला कधीही भेटायला येऊ नकोस, अगदी मी मेलो तरी सुद्धा. मग यानंतर मी खरंच त्यांना भेटणं अपेक्षित आहे का? त्यांनी तुला भेटायला नकार का दिला? रक्ताचा मुलगा आहेस ना तू त्यांचा. मग तू असं काय केलंस ज्याच्यामुळे आता त्यांना तुझं तोंडही बघायचं नाहीये? इन्स्पेक्टर, हा माणूस माझ्या पर्सनल गोष्टी विचारतोय. तुम्ही फक्त मला केस बद्दल विचारलं तर बरं होईल. आशिष सुर्वेची केस खानविलकरांच्या कुटुंबाशी निगडीत आहे. त्यामुळे सम्राटच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. तुम्ही उत्तरं द्या. मी तुमची जबानी रेकॉर्ड करून घेतोय. तुम्ही दोषी नसाल
तर तुमचं हे स्टेटमेंट कोर्टामध्ये तुम्हाला निर्दोष सिद्ध करायला उपयोगात येईल. तसा विक्रम मनातच शब्दांची जुळवाजुळव करू लागला. पण काही गोष्टी अशा होत्या की जिथे तो खोटं बोलू शकत नव्हता, कारण त्या गोष्टी आधीपासूनच जगजाहीर होत्या. आमच्यात काही फॅमिली प्रॉब्लेम्स झालेत. कसले फॅमिली प्रॉब्लेम्स? काय झालंय हे तुला चांगलंच माहितीये, मग कशाला विचारतोयस? मला सगळं माहितीये रे, पण कायद्याला आय मीन शौर्यला माहिती नाहीये ना. यांना माहीत करून द्यायचंय म्हणून तुला विचारतोय. तू तर एकदम व्हाईट कॉलर माणूस आहेस ना, मग कायद्याची मदत करणार नाहीस? 10 वर्षांपूर्वी माझे वडील आजारी होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना एका किडनी डोनरची गरज होती. मी आणि माझी बहीण दोघांच्याही किडनीज मॅच होत होत्या, पण दोघांपैकी एकानेही त्यांना किडनी दिली नाही. याचा राग त्यांच्या मनात होता, म्हणून त्यांनी आमच्याशी सगळे संबंध तोडले. सम्राटने त्यांना किडनी दिली, म्हणून त्यांनी सम्राटला दत्तक घेतलं. ऐकलं ना इन्स्पेक्टर साहेब, यांनी स्वतःच्या बापाला किडनी द्यायला नकार दिला, तेही बाप मरणाच्या दारात असताना. यावरून हे दोघे भाऊ बहीण किती स्वार्थी आणि किती मतलबी आहेत याचा तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता. सम्राटच्या अंगात जणू आता एखादा वकील घुसला होता. मतलबीपणाच्या गोष्टी तुझ्या तोंडून तरी शोभत नाहीत सम्राट. तू काही तुझी किडनी दान केली नाहीयेस, पैशांसाठी किडनी दिली होतीस तू आबांना. हो, पैशांसाठीच दिली होती मी किडनी त्यांना, कारण तेव्हा माझी गरज होती. पण तुमचा तर रक्ताचा बाप होता ना तो, तरी तुम्ही त्यांच्याशी असं वागलात. असा जर माझा कोणी रक्ताचा बाप असता ना, तर मी किडनीच काय, माझे सगळे अवयव त्याला दान केले असते. आई बापांची किंमत तुमच्यासारख्यांना काय कळणार रे? ती किंमत त्यांनाच कळते ज्यांच्या डोक्यावर आई बापाचं छत्र नसतं. तुम्ही तर आबांचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे की असा बाप तुम्हाला मिळाला. नशीब त्यांनी फक्त तुम्हाला घराबाहेर काढलं, वाऱ्यावर सोडलं नाही. तुमच्या वाट्याचे सगळे हिस्से, सगळे अधिकार तुम्हाला देऊन त्यांनी तुमच्या दोघांशी संबंध तोडले. त्यांच्या जागी मी असतो ना, तर एक फुटकी कवडी सुद्धा दिली नसती तुम्हाला. पण काय करणार, बापाचं काळीज ते, म्हणून तुमच्या हक्काची प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिली त्यांनी, ज्याची किंमत तुम्हाला कधी समजलीच नाही. तू म्हणतोस ना की मी तुला अडकवण्यासाठी हे सगळं केलं. मला सांग, मला तुझ्यावर जळण्याचं काय रिझन आहे? आज तू रस्त्यावर आहेस आणि मी एका अशा उंचीवर जिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. आज माझ्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, फॅमिली आहे, जी कधी काळी तुझी होती. एक बाप आहे जो माझ्यावर जीव तोडून प्रेम करतो. मग मी तुझ्यावर का जळेन? इनफॅक्ट तूच जळतोस माझ्यावर, कारण मी तुझ्यापासून ते सगळं हिरावलं जे कधी काळी तुझं होतं. तू माझ्यावर जळतोस कारण जिथून तू सुरुवात केली होतीस तिथून मी सुद्धा सुरुवात केली होती. पण आज मी तुझ्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे आणि हेच खुपतंय तुझ्या डोळ्यात. मला आशिषच्या केसमध्ये अडकवून तुला पुन्हा एकदा खानविलकरांच्या एम्पायरमध्ये एंट्री घ्यायची आहे. व्हॉट रबिश! हे डावपेच तुला खेळता येतात, मला नाही. आशिषच्या खुनाच्या केसमध्ये मी नाही, तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस. विक्रम बोलण्याच्या ओघात बोलून गेला.
तसा इतका वेळ रागात असणाऱ्या सम्राटचा चेहरा एकदम शांत आणि निर्विकार झाला. त्याचे ओठ आपोआप रुंदावले. मिस्टर विक्रम खानविलकर, तुम्हाला कसं माहित आशिषचा खून झाला होता? मी किंवा शौर्य दोघांपैकी एकानेही आतापर्यंत त्याचा खून झालाय असं स्पष्ट केलं नाही. आम्ही फक्त आशिष सुर्वे केस एवढंच बोललो. मग तू एवढ्या खात्रीने कसं काय म्हणालास की आशिष सुर्वेच्या खुनाच्या केसमध्ये मी तुला अडकवण्याचा प्रयत्न करतोय? तसा विक्रमचा चेहरा पांढरा फट्टक पडला. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. मिस्टर विक्रम खानविलकर यांना आधीच माहिती आहे की आशिष सुर्वेचा खून झाला होता आणि त्यांना हे माहिती आहे कारण हा खून त्यांनीच घडवून आणला होता, तेही माझ्या नावे. बरोबर ना मिस्टर विक्रम खानविलकर? नाही, ते मी असंच हवेत. विक्रम पुढे बोलायला जाणार तितक्यात सम्राटच्या हातचा एक जोरदार थप्पड त्याच्या गालावर पडला. तेही इतक्या जोरात की त्याच्या ओठांजवळून रक्तच येऊ लागलं. हवेत गोळीबार तू करत असशील, मी नाही. सम्राट बोलल्यानंतर विचार करत नाही, बोलायच्या आधी विचार करतो. तसंच एखादी गोष्ट करायच्या आधी फुल प्रूफ प्लॅनिंग असतं माझं. आणि जे कांड तू केलेस ना त्यात तुझं ते फालतू प्लॅनिंग कोणाच्याही लक्षात येईल. बेटा, हे असे गेम खेळण्यासाठी ना तुला मरून पुन्हा जन्माला यावं लागेल. तेव्हा तू कुठे माझं डोकं मॅच करू शकशील, समजलं काय? आता बोलतोयस खरं की तुझ्या पोटातल्या आतड्यांना बाहेर काढू आणि त्यांना विचारू? मिस्टर विक्रम खानविलकर, सम्राट म्हणाला तसं तुमच्या विरुद्धचे पुरावे ऑलरेडी आमच्याकडे आहेत. तुम्ही फक्त किती खरं बोलताय ते आम्ही बघत होतो. आता गपचूप सगळं कबूल करा, नाहीतर आम्हाला तुम्हाला रिमांड होम मध्ये घ्यावं लागेल. आणि तिथे गुन्हेगाराकडून सगळं कसं कबूल करून घेतात हे तर तुम्हाला माहीतच असेल. नाही, मी सांगतो. विक्रमने बोलायला सुरुवात केली.